सिंहगड रोडवरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी, वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण। अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण। येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने, ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय। विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स। आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे। संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील, मोबाईल नंबर 98 50 24 67 07। नमस्कार, माझं नाव अक्षय नारायण पवार, राहणार मुरुम, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माझा पुणे येथे शिवन्या इव्हेंट प्लॅनर या नावाचा व्यवसाय आहे। तो व्यवसाय वाढवण्याकरता मला भांडवलाची गरज होती। त्या संदर्भात माझी व्यवसायानिमित्त माझी अशोक किरप्पा भंडारी यांच्याशी ओळख होती। ओळख झाल्यानंतर मी त्यांना व्याजाने पैसे मागितले, 4% व्याजदराने आमचं बोलणं झालं। त्या बदल्यात त्यांना वडिलोपार्जित जमीन सिक्युरिटी समजुतीचा करारनामा करून द्यायचा असं ठरलं। तो समजुतीचा करार झाल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या दिवशी संध्याकाळी पैसे पाठवले। पैसे पाठवल्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर मी त्यांना पहिला व्याजाचा हप्ता 25,000 रुपये ठरल्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटला पाठवला। दुसरा हप्ता मला काही कारणास्तव देता नाही आला, त्यामुळे त्यांनी माझी 2 चाकी गाडी ओढून नेली व नंतर मग शाब्दिक वादवाद चालू झाली। त्यानंतर मग 5/5/2025 रोजी आम्हाला तलाट्यांनंतर नोटीस आलं की तुमची खरेदी दस्त, जमिनीचा खरेदी दस्त झाला आहे, तो खरेदी दस्त झाला आहे, त्याबद्दल तुमची काय असेल तर आमच्याकडे नोंदवा। तर ते झाल्यानंतर आम्ही मग ते चौकशी करण्यासाठी जिथं आमचा समजुतीचा करारनामा झाला होता तिथं आम्ही गेलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांनी समजुतीचा करारनामा न करता आमचं कुलमुखत्यारपत्र करून घेतलं। कुलमुखत्यारपत्रातून त्यानं खरेदी दस्त केला। ते दस्त नोंदवण्यासाठी तलाठी आनंदकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं। मग ह्या सगळ्या चौकशींचा ह्याचा खरेदी दस्ताचा चौकशी केल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांनी आमचं समजुतीचा करारनामा न करता त्याच वेळी फसवून कुलमुखत्यारपत्र करून घेतलं व त्या आधारे दस्त केला। तरी पण आम्ही जिथं आमचं डॉक्युमेंट झालं तिथं चौकशी करायला गेल्यानंतर तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंध साधला की त्यांचा लगेच मला फोन आला की तुम्हाला वाढवायचंय का मिटवायचं, ह्या शाब्दिक भाषेत म्हणजे नाही का धमकी देऊन आम्हाला सांगितलं की वाढवायचंय का मिटवायचंय। तर आम्ही सांगितलं आम्हाला मिटवायचंच आहे। त्यानंतर मग परत आम्ही ते झाल्यानंतर आम्ही मग पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाद मागितली, पण तिथं काय आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर मग आम्ही परत सातारा येथील SP ऑफिसला गेलो। तिथं त्यांना आम्हाला सांगितलं 2 दिवसात चौकशी करून तुम्हाला कळवतो। परत तिथं चौकशी केल्यानंतर कळलं की अजून आमची चौकशी काही पूर्ण झाली नाही। त्यानंतर मग आम्ही फलटण येथे परत आल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, DYSP साहेब फलटण, प्रांत अधिकारी फलटण, तहसील अधिकारी फलटण या ठिकाणी आत्मदहनाचं निवेदन दिलेलं आहे। जर आम्हाला योग्य तो न्याय नाही मिळाला त्या उद्यापर्यंत तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्ही करूच। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तुम्ही आला असताना तुमची FIR नोंद करून घेतली का? नाही घेतली। मी जवळपास 21 तारखेला नोंद केली। मला फक्त त्यांना म्हणजे 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत 29 तारखेपर्यंत रोज मी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 5 पर्यंत 6 पर्यंत येऊन थांबत होतो। आता करू, नंतर करू, थोड्या वेळाने करू, त्यांना बोलून घेऊ, असं करू ते करू अशी उत्तरं आली, पण गुन्हा काही नोंदवला झाला नाही। त्यानंतर मग 1 तारखेला आम्ही सातारा येथील SP ऑफिसला गेलो। तिथं तिथं त्यांना सगळी झालेली घटना सांगितली। त्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही 2 दिवसात चौकशी करू। परत मी साताराला पण SP ऑफिसला 4 तारखेला गेलो। ते त्यांना सांगितलं की आमचा गुन्हा म्हणजे आमची अजून चौकशी काही पूर्ण झालेली नाही। का नोंद करून घेत नाही, त्याचं काय कारण दिले का तुम्हाला? त्यांना कारण नाही दिलेलं, पण त्यांना सांगितलं की तुम्ही 20 लाख रुपये घेऊन या, मग आम्ही तुमचं मिटवून देतो। 20 लाख रुपये कशाचे? त्यांना आता ज्या समोरच्या पार्टीने आपल्याकडून घेतलेले भंडारी यांनी 6 लाख रुपये, आपण त्यांच्याकडून, तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला 20 लाख रुपये द्या आणि त्यांना खरेदी दस्तावरती पण 20 लाख रुपये दाखवलेली खरेदी, आणि आपल्या जमिनीचा सरकारी मोबदला 42 लाख रुपये असून त्यांना 20 लाख रुपये दाखवले। निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी। विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या।
पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 9922 64 31 04.